आपण त्याची भक्ती पण करू शकतो, परमात्म्याची सेवा पण करू शकतो आणि आपण मोक्षसुद्धा मिळवू शकतो. आता जसं आपल्याला खूप वेळा ह्या वेळेच्या विषयी आणि दासाविषयी बरीच भविष्यवाणी देखील आपल्याला ऐकवल्या गेल्या आहेत की असा अनमोल समय आहे पुण्यात्म्यांनो. भगवंताने तर ते ठरवूनच ठेवलेलं आहे की 600 वर्षांपूर्वी. तसं तर परमात्म्याने पहिल्यांदा सतयुगात सांगितलं होतं ह्या काळाला कि चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई, आम्ही आमचा दास पाठवू और फिर कालफंद छूटे नरलोई, काळाचं हे सगळं झंझट दूर करेल सगळ्या नरनारींचं, और सकल सृष्टि परवानिक होई. कलयुग बीतते 5500 पाचा जब ये वचन मेरा होगा साचा. म्हणतात की माझा अंश पाठवेन, हे वचन की मी माझा अंश पाठवेन आणि सारी सृष्टी नाव घेईल त्या माझ्या दासाकडून आणि सगळ्यांचं कल्याण होईल, सगळ्यांना मोक्ष मिळेल. आणि मग सांगितलं आहे की कलयुग बीत जावे जब एता, म्हणजे 5500 वर्ष संपतील जेव्हा कलियुगाची, सभी प्राणी परम पुरुष पद चेता. सर्व प्राणी त्या परमात्म्याच्या त्या परमपद्धतीचे जाणकार होतील. कोणते? गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मधील, गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मधील सांगितले की अर्जुना, तू सर्व भावानिशी परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनं तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. शाश्वत स्थान, कधी नाश न होणाऱ्या स्थानाला शाश्वत स्थान म्हणतात. त्याला आम्ही सतलोक म्हणतो. लोक म्हणजे धाम, स्थान. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलं आहे की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे की जिथे गेल्यावर साधक परत कधी जन्म मृत्यूमध्ये येत नाहीत. तर इथं सांगितलं आहे की जेव्हा 5500 वर्ष संपतील, आपल्याला तर माहीतच नव्हतं की सतलोक नावाचं पण काही स्थान आहे. आणि हे राधास्वामीवाले, धनधन सद्गुरूवाले सतलोक सतलोक करत असतात, त्यांनाही काहीच माहीत नव्हतं. तेच सारनाम, तेच सतनाम, तेच सारशब्द, तेच सत्पुरुष, तेच सतलोक आणि तेच राधास्वामी धाम. माहीतच नव्हता पत्ता. तर आम्ही परमपदाबद्दल कधी ऐकलंच नाही, सतलोकाबद्दल. आणि आज पोरासोरांच्या तोंडी आहे आणि आज लहान लहान मुलांच्या तोंडात आहे की सतलोकात जायचंय. जसे दास भेटत होते लोकांना सत्संगामध्ये. एक छोटंसं मूल आपल्या आईच्या कडेवर ते म्हणत होतं की गुरुजी चला सतलोकात जाऊया, जाऊया ना सतलोकात. मी म्हणालो बेटा, जेव्हा विमान येईल तेव्हा जाऊया. आता विमान येणार आहे. तेव्हा इथं सांगितलं आहे की सर्व प्राणी त्या परमेश्वराच्या परमपदाला परिचित होतील. तर एक फ्लोरेन्स नावाची भविष्य वर्तवणारी अमेरिकन व्यक्ती होती जी भारतीय संतांचं गुणगान करत होती. नॉस्ट्रॅडिमस नावाच्या फ्रेंच माणसांना सांगितलं की भारतात एक महापुरुष संत येईल जो विश्वाला सत्याचं ज्ञान देईल आणि एका स्वच्छ समाजाची स्थापना करेल. विकाररहित असेल, एकमेकात वाईटपणा राहणार नाही, भांडणं होणार नाहीत. तर त्या व्यक्तीविषयीच थोडंसं अजून सांगतो तुम्हाला. एक हे पुस्तक आहे, जुनंच हाताला लागलं आहे, कुठल्याशा संताचं आहे. आता तर आमचे भक्तही शोधक झाले आहेत. त्यांना कुठंही कुठलाही सुगावा लागला की त्यांना लगेच कळतं की कोण कोणत्या विषयाबाबत बोलत आहे. नॉस्ट्रॅडिमसची जी भविष्यवाणी आहे किंवा कोणत्या संताबद्दल जी भविष्यवाणी आहे, कुणी ह्याला जुळवू पाहतायत तर कुणी त्याच्याशी जुळवू पाहतायत, ती पूर्ण होऊच शकत नाही. आता हत्तीच्या कपड्यांना, वस्त्राला जर वळूवर टाकून पाहिली तर कशी काय बसणार? ते तर हत्तीलाच नीट बसतील. ते त्याचे आहेत. हे पहा, हे एक पुस्तक आहे, जीर्ण फाटलेलं जुनं पुस्तक आहे. हे पहा, युगनिर्माण की सुनिश्चित संभावना असं नाव आहे, याचं टायटल आहे. लेखक आहेत बलराम सिंग परिहार. प्रकाशक आहेत युगनिर्माण योजना, गायत्री तपोभूमी, मथुरा. बस एवढाच उल्लेख आहे याचा, यापुढे काही नाहीये.
फाटलेले जरा. हे पहा, पान नंबर 19वर हे पृष्ठ नंबर 19 आहे. याच्या पृष्ठ नंबर 19वर म्हणजे 19वर काय लिहिलंय की स्वाधीनता म्हणजे स्वातंत्र्याच्या 4 वर्षांनंतर एक शक्तिशाली धार्मिक संस्था प्रकाशामध्ये येईल आणि सर्व विश्वाचा उद्धार करेल. या उद्धारक संस्थेचे स्वामी संचालक असतील. आता इथं हे काय आहे की कुठली एक भविष्यवाणी आहे. हंगरी नावाचा एक भविष्यवक्ता होता. त्याच्यासाठी हे पुस्तक तयार केलं आहे, पण ते इतरांचं ऐकून वाचून तर याने आपल्या हिशेबाने ते सेट करून ठेवलं आहे. याचा अर्थ असा घेतलाय की 1947 भारत स्वतंत्र झाला. त्याच्या 4 वर्षांनी दासाचा जन्म झाला 1951. याचा अर्थ असा होतो की स्वातंत्र्यानंतर 4 वर्षांनी 1951 एका संताचा जन्म होईल, जो अशी धार्मिक संस्था बनवेल की जी पूर्ण विश्वाचं कल्याण करील. इथे थोडीशी गडबड झाली आहे. अजून दाखवतो. हे पहा, हे 23 पानावर आहे. 23 पानावर. या 23व्या पानावर इथं लिहिलंय, या संस्थेचा स्वामी संचालक हा गृहस्थ व्यक्ती असेल. आत्तापर्यंत जगातल्या सर्वात मोठ्या विचाराच्या रूपात तो प्रसिद्ध होईल. ती व्यक्ती सामाजिक उत्तरदायित्वापासून ते विश्वातील सर्व देश शांततेत कसे नांदतील त्याची हा एक आचारसंहिताच तयार करेल. त्याच्या जीवनातील संग्रहित विचारांचं पुस्तक तयार करायचं झाल्यास खूपच मोठं पुस्तक बनेल, असा याचा अर्थ आहे. इथे 29व्या पानावर पहा, 29 पृष्ठ. आशियातल्या कुठल्याशा देशात, अधिक करून भारतात, एक नम्र ग्रामीण परिवारात एका महान आत्म्याने जन्म घेतला आहे, जो एक महान आध्यात्मिक क्रांतीचं सूत्रपाठ, संचालन आणि नियंत्रण करेल. त्याच्यामागे क्रियाशील आत्म्याची शक्ती असेल, जी वर्तमानातील विकृत परिस्थितीला बदलून टाकेल. – 1999 असं सांगितलं होतं की एका अशा व्यक्तीने जन्म घेतलाय ज्याची एकट्याची उत्पादित शक्ती कुठल्याही एका शक्तिसंपन्न राष्ट्राएवढी असेल. तो एक भाषा, एक संस्कृती, एक धर्माची आचारसंहिता सृजन करेल. हे पहा 43 पानावर. इथं लिहिलंय की दिव्य देहधारी मनुष्याने जन्म घेतला आहे. तो सर्वांच्या मनात प्रसन्नता आणील, जगभरातील दुःखे दूर करेल. अन्यायी आणि अत्याचारी लोकांनाही तो ठीक करेल. रात्रीच्या प्रथम प्रहरात मी जेव्हा गाढ निद्रेत असतो, तेव्हा मी स्वप्नात एका दिव्य पुरुषाला पाहतो, दिव्य व्यक्तीला. कुठल्याशा जलाशयाच्या किनारी बसलेल्या या योग्याच्या मस्तकावर दोन्ही भुवया जिथे मिळतात तिथे अर्ध चंद्राचं दर्शन होतं. त्याचे केस पांढरे आहेत. शुभ्र वेशभूषा आहे, म्हणजे साधारण सुंदर. वर्ण गोरा आहे, गोरा रंग आहे. आणि पायात चामडे विरहित पाहन म्हणजे पादुका आहेत. बिन चामड्याच्या पादुका ग्रहण केल्या आहेत. आता आपण पूर्ण अनुयायांना सांगितले की चामड्याची पादत्राणं वापरायची नाहीत. मी तर स्वतः वापरत नाही. आता पहा याच्या पृष्ठ नंबर 72वर. कारण आम्हाला याच्याबरोबर सत्संग पण ऐकवायचा आहे आपल्याला.
तर ज्या संस्कारांवर आपण बोलत होतो त्यातल्या काही विशेष गोष्टी मी सांगतो. याच्या 72 पानावर पहा. इथं लिहिलंय की इतिहासाच्या अद्वितीय महापुरुषाबद्दल नॉस्ट्रॅडिमसने ही काही संकेत दिले आहेत. त्याच्या मस्तकावर चंद्र असेल, वेशभूषा खूपच साधी असेल, म्हणजे लाल पिवळे कपडे नसणार त्याचे, लंगोट वगैरे घालून फिरणार नाही. 2 विवाह होतील, 2 मुलं होतील, 2 मुली होतील. आता इथे यावर आपल्याला थोडं संस्काराबाबतही सांगतो की जसं इथं लिहिलं आहे नॉस्ट्रॅडिमसने की त्याची 2 मुलं असतील, 2 मुली असतील. दासाची 4 मुलं आहेत ॲज इट इज. आणि हे जे भविष्यवक्ते असतात ते दार्शनिक असतात. त्यांना जे काही होणार आहे, जे भगवानाने निर्धारित केलेलं आहे ते दिसत असतं. आता निर्धारित करणारा भगवान आहे. तो यामध्ये कमी जास्त करू शकतो वेळ पडल्यास, पण त्याची ती स्वतःची मौज असते. यामध्ये लिहिलंय की त्याचे 2 विवाह होतील. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने हा संस्कार कापून टाकला दासाचा. 2 विवाहांचा संस्कार होतील. आता होता ते भगवान पाहत आहेत, ते चुकीचं थोडंच असणार आहे. आणि 4 मुलांचा संस्कार होता. ती 4 मुलं जन्मली देखील, पण फक्त जन्म घेऊन चालत नाही. पुढे त्यांचं संगोपन, त्यांचा विवाह, लग्न हे खूप मोठं कार्य होतं, मोठं ऋण होतं. म्हणून तर पुत्ररूपाने ते माझ्याकडे आले. तर 1988 मध्ये दासाला उपदेश प्राप्त झाला. 1984 मध्ये दासाला इथं नोकरी मिळाली. जर परमात्म्याची कृपा नसती, जर समर्थाची कृपा नसती, तर त्याच्याबरोबरच राहून सर्वांचं घेणं देणं चुकतं केलं असतं. नंतर परमात्म्याने त्यांचं देणं घेणं तर स्वतःच केलं आणि दासाला आपल्या शरण घेतलं. हा दास ज्युनियर इंजिनियर जेईची नोकरी करत होता हरियाणा सिंचन विभागात. आणि असा पण विचार करू नका, कोणाचा भ्रम होऊ नये की तो कोणी मागून खाणारा होता म्हणून. त्याने सोडून दिली त्याची छोटी नोकरी. नाही, रोजीरोटी मस्त मिळत होती. तर सांगण्याचा अर्थ असा की परमेश्वराने दासाला आपल्या शरण घेतलं. एक मोठा मुलगा आणि एका मोठ्या मुलीचा फक्त विवाह केला होता. 2 मुलं शिक्षणच घेत होती. त्याचवेळी दास परमात्म्याच्या चरणी लीन झाले होते नोकरी सोडून. आणि ती मुलं आज इतरांपेक्षा कमी नाही आहेत. म्हणजे मालिकने त्यांना इतरांपेक्षाही इक्विव्हॅलंटही त्यांचं संगोपन करून जी दासाने करायची होती ती भगवानाने केली. माझा संस्कार काटून टाकला. ना मी यांचा उद्धारक होतो, तर मग मी तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार ह्या अनमोल ज्ञानाला. आणि दुसरा होता विवाहाचा. जर दुसरा विवाह झाला असता तर मी तिथेच अडकलो असतो. तर परमात्म्यानेच ते कॅन्सल केलं. आता जसं काय म्हणतात ना, छोटासा विनोद. एका व्यक्तीचे 2 विवाह लग्न झाली काही कारणानं. मोठ्या पत्नीला काही संतान नव्हतं. तर काही दिवसांनंतर ती आपापसात खूप भांडणं करू लागली. तर या दोघींच्या माहेरच्यांनी इकडे येऊन निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? यांना वेगवेगळं करा. एकीला वरच्या मजल्यावर, दुसरीला खालच्या. ठीक आहे. आता भांडण सुरू झालं की वरची म्हणते माझ्याकडे कमी येतो, खाली जेवण करतो. मग त्यांचं भांडण मिटवण्यासाठी त्यांच्या माहेरचे परत आले. त्यांनी म्हटलं की आता असं करा, 1 दिवस हिच्याकडे जेवण करा आणि 1 दिवस वरती जेवण करा. 1 दिवस वर, 1 दिवस खाली. मग त्याने म्हटलं प्रतिपदेला खाली आणि द्वितीयेला वरती, तृतीयाला खाली आणि चतुर्थीला वरती असं जेवेन. एकदा काय झालं, षष्ठी आणि सप्तमी एकत्र आल्या. आता जसा तो दरवाजात आला, खालचीने त्याचा एक हात पकडला आणि वरचीने दुसरा हात पकडला आणि त्याला खेचून वर घेऊन गेली जिन्यामधून.
मग धावत जाऊन तिने त्याला खाली खेचून आणलं आणि म्हणाली की आज सप्तमी आहे. वरची म्हणाली षष्ठी आहे. त्याचे गुडघे फोडून टाकले रिहर्सल करीत करीत. तर पुण्यात्म्यांनो, 2 विवाह झाले असते तर माझे गुडघे असेच फुटले असते. परमात्म्याने दया केली की एकच विवाह झाला. मग काय झालं, कारण की हे 2 विवाह इतके वाईट सांगितले आहेत की एक दिवस त्याच व्यक्तीच्या घरी चोरी झाली. चोराला पकडलं. पंचायत झाली. पंचायतीने सांगितलं की ज्याचं धन होतं त्यानेच सांगावं की काय शिक्षा द्यावी. आणि त्याचे 2 विवाह झाले होते त्यामुळे तो दुःखी होता. तो म्हणाला याची 2 लग्न करा. आणि षष्ठी सप्तमी एकत्र होतील तेव्हा बघतो याला. तर या षष्ठी सप्तमीच्या चक्करमध्ये मालिकने हा संस्कार दासचा बदलून टाकला. मासा गटे न तिल बधे, विद ना लिखे जो लेख, सच्चा सतगुरु मेट कर ऊपर मारे मेघ. आत्तापर्यंत आपल्याला अनेक भविष्यवाण्यांची ओळख करून दिली आहे. त्याचबरोबर अजूनही पुष्कळ भविष्यवक्त्यांच्या भविष्यवाण्या आहेत ज्या दासाला बरोबर लागू पडतात. त्यातील एक आहे की ती सायरन स्लाईनच्या मातोश्री 3 भगिनी असतील, 3 बहिणी असतील. तर दासच्या माता 3 बहिणी होत्या. आता आपल्याला दाखवतो की एका वेबसाईटवरून भक्तांनी शोधलंय, कारण की आता सगळे भक्त हेच पाहण्यात गुंतले आहेत की ही भविष्यवाणी आता कोणावर खरी होते आहे. एका वेबसाईटवरून हे घेतलं आहे, आपल्याला दाखवतो. पहा. हे आहे सर्चिंग सायरन स्लाइन. वेबसाईटवरनं घेतलंय. नॉस्ट्रॅडिमस, ज्याची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. त्याने बऱ्याच भूत, वर्तमान आणि भविष्य काळातील घटनांचं वर्णन केलेलं आहे. त्या भविष्यवाणीमध्ये एक नाव वारंवार येतं, ते म्हणजे सायरन स्लाइन. आत्तापर्यंत सायरन स्लाइन असण्याचे अनेक दावे झाले आहेत, पण त्यातले खरे कुणीच ठरले नाही. आता यात पुढे काय लिहिलं आहे? हे आहे सेंचुरी नंबर 10, क्वेश्चन नंबर 75, 75 मध्ये काय लिहिलंय? लॉंग अवेटेड, ही विल नेव्हर रिटर्न. इन युरोप, ही विल अपीयर इन एशिया. वन ऑफ द लीग issued from the great Hermes, and he will grow over all kings of east. आता यात काय होतंय की ही तर आहे मूळ भाषा नॉस्ट्रॅडिमसची, आणि याचा अनुवाद करणाऱ्याने आपल्या हिशेबाने तो केला आहे, प्रयत्न केला आहे की हिंदुस्थानामध्ये यात पुढं लिहिलं आहे की ज्या देशाचं नाव एका समुद्राच्या वरून असेल, हिंदू महासागर, त्या देशाचं ते नाव असेल, म्हणजे हिंदुस्थान. आणि मग असं सांगितलं की तो त्या स्थानावर जन्म घेईल जिथे 5 नद्या वाहतात, 5 रिव्हर्स. सन 1555 मध्ये नॉस्ट्रॅडिमसजींनी ही भविष्यवाणी केली आहे. आणि त्यानंतरची सांगितली आहे की 2006 मध्ये एक हिंदू नेता अचानक प्रकाशात येईल. त्यावेळी त्याचं वय 50 ते 60 वर्षांदरम्यान असेल. ह्या दासाचा जन्म 8 सप्टेंबर 1951 ला झाला.
ठीक 2006 साली हा दास 55 वर्षांचा होता. त्यानंतर अजूनही कितीतरी भविष्यवाणी त्यांनी केल्या, की तो एक अशा ज्ञानाचा शोध लावेल, जे अद्वितीय असेल. हे पहा, वर्ल्ड व्हिक्टोरियस सेंट, द प्रोफेसी ऑफ नॉस्ट्रॅडिमस अबाउट संत रामपालजी. इट वॉज रिटन दॅट द फर्स्ट. हे इथे असं सांगितलं आहे, की याआधी याच्या खूपशा भविष्यवाण्या सिद्ध झाल्या आहेत. इंदिरा गांधींबद्दलची ही सिद्ध झाली आहे. यामध्ये आधी लिहिलं आहे 5व्या शतकाच्या शेवटी व 6व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे 2005 नंतर 2006 मध्ये नॉस्ट्रॅडिमसने म्हटलं आहे की आजपासून, म्हणजे सन 1555 AD, 450 वर्षांनंतर, म्हणजे 2006 ह्या वर्षात हिंदू संत सायरेन प्रकट होईल आणि सर्व जगात त्याची चर्चा होईल. त्या सुमारास हिंदू गुरु संत सायरेन 50 ते 60 वर्ष वयाचा असेल. अजून तो सांगतो, तो सर्वांना समान नियम व शिस्तीचे पालनपण करण्यास भाग पाडेल आणि त्यांना सत्याच्या मार्गावर घेऊन जाईल. मी नॉस्ट्रॅडिमस एक गोष्ट निर्विवाद सांगतो की सायरन म्हणजेच धर्मगुरू नवीन ज्ञानाचा शोध लावेल. तो ख्रिश्चन नसेल. ख्रिश्चन असू शकत नाही, म्हणजे तो ख्रिश्चन नक्कीच नसेल. ना तो मुस्लिम असेल. तो ज्यू देखील नसेल. तो नक्कीच हिंदू असेल. आधीच्या धर्मगुरूंपेक्षा तो श्रेष्ठ असेल आणि तो अजिंक्य असेल. नॉस्ट्रॅडिमसजी यांनी सांगितलं आहे की तो एका अशा ज्ञानाचा शोध लावेल, आध्यात्मिक ज्ञानाचा, जे आजपर्यंत कुठल्याही संत आणि साधूंनी सांगितलेलं नसेल, आणि ते अध्यात्म मार्गांमध्ये पूर्वेकडील सर्व संतांपेक्षा ज्ञानी असेल. आता पहा, हे सेंचुरी नंबर 1, क्वेश्चन नंबर 76 मध्ये. That the three sisters will have the name for destiny. त्याचा अनुवाद केला आहे. ही भविष्यवाणी त्याच्या कुटुंबाबद्दल वर्णन करणारी आहे. सायरेन स्लाइन यांच्या आई या 3 बहिणी असतील. नॉस्ट्रॅडिमसने चितारलेल्या मूळ जलरंगातील चित्रात त्यांनी 3 बहिणी दाखवल्या आहेत, ज्यांना नशिबाने नाव मिळेल. त्यातील एकीने देवदूताप्रमाणे काळे कपडे परिधान केले आहेत. ती सायरेन स्लाइनची माता आहे. असं म्हणतायत की, म्हणजे याचा अर्थ इथे असा आहे की नॉस्ट्रॅडिमसने त्याच वेळी ही चित्र रेखाटली होती आणि यामध्ये काळ्या रंगाचे कपडे घातलेली आणि जिच्यावर एक वेगळी निशाणी केली आहे, ती आहे त्याची आई. यातून हे सिद्ध होतं की त्या सायरस स्लाइनची, म्हणजे त्या धार्मिक नेत्याची, आध्यात्मिक गुरूची आई 3 बहिणी होत्या.
ह्या दासाची माता, 3 बहिणी होत्या, 3 भगिनी होत्या. माता अजूनही जिवंत आहेत. 2 बहिणी एक्सपायर झाल्या आहेत. माता जी क्या शुभ नाम है आप जी का? चंद्र देवी, माता जी कौन से गांव से हैं आप? दमकन खेड़ी। माता जी आप कितने भाई बहन हैं? 6 बहन भाई, 3 बहन 3 भाई। माता जी आपकी जो 3 बहन हैं उनके क्या क्या नाम हैं? बड़ी लक्ष्मी, मेरा नाम चंद्र देवी, उसका है प्यारी। हे पहा, हे आहे सेंचुरी नंबर 6, क्वेश्चन नंबर 27. यामध्ये काय लिहिलं आहे की विदिन दी आयल्स ऑफ 5 रिव्हर्स टू 1. याचा त्यांनी खाली अनुवाद केलाय. अनदर साइन 5 रिव्हर्स टू 1 इज द पंजाब स्टेट of India where 5 rivers flows and it is named on that. Even century 10 question 75 proves. म्हणजे ते असं म्हणत आहेत इथे की अनुवाद करता म्हणजे गीतेच्या मूळ पाठात जसं लिहिलं आहे ते काही वेगळंच आहे आणि अनुवाद करता जसं काही त्याची स्वतःची बुद्धी जेवढी काम करते तेवढंच सांगतो. आता यामध्ये त्याने असं म्हटलं आहे, नॉस्ट्रॅडिमसने, आपण वाचलं होतं की सन 2006 मध्ये तो सायरन सलाइन, तर सायरन सलाइन याचा अर्थ काय होतो त्यांनी सांगितले की सायरन म्हणजे पूर्ण विश्वाचा आणि सलाइनचा अर्थ लिहिला आहे यात की एक चंद्राची देवता. ग्रीक भाषेमधला शब्द आहे हा सलाइन. म्हणजे एक सुंदर प्रकाश, शीतल प्रकाश याची देवता, म्हणजे सर्वांना चांगलं ज्ञान, बंधुभाव वाढवणारा, यथार्थ ज्ञान देणारा देवता म्हणजे महापुरुष, त्याच्याविषयी सलाइन शब्दाचा हा अर्थ सांगितला आहे. आता यात काय लिहिलं आहे? सन 2006 मध्ये त्याचं वय 50 आणि 60च्या दरम्यान असेल, म्हणजे 55 वर्षांच्या दरम्यान असेल. पुढे काय लिहिलं आहे पहा. ह्या 5 नद्यांविषयी सांगितलं आहे जिथं 5 नद्या वाहत असतील. हे पहा, सायरन सलाइनची पण यांनी व्याख्या केली आहे, विश्लेषण केलं आहे. सायरेन ही एक संज्ञा आहे जी नॉस्ट्रॅडिमसच्या काळात फ्रान्समध्ये संपूर्ण विश्वाकरता वापरली जात होती आणि स्लाइन हे एका ग्रीक चंद्रदेवतेचं नाव आहे. म्हणजे सलायना जो शब्द आहे हे एका चंद्रदेवतेबद्दल सांगितलं आहे, म्हणजे एका देवतेबद्दल सांगितलं आहे, म्हणून स्लाइन म्हटलं आहे त्याला. तर सायरन स्लाइन म्हणजे पूर्ण विश्वाला एक विशेष ज्ञान प्रदान करणारा देव, महापुरुष, चांगला आत्मा. गॉड म्हणजे गॉडेस म्हणजे चांगला आत्मा. नॉस्ट्रॅडिमसच्या भविष्यवाणीचा यांनी अनुवाद केला आहे या प्रकारे. बघा, पंजाब हा शब्द म्हणजे भारतीय व इराणी भाषेचं संयोजन आहे. पंज म्हणजे 5 आणि अब म्हणजे पाणी, म्हणजेच 5 नद्यांची भूमी. ह्या 5 नद्या म्हणजे चिनाब, झेलम, रावी, बियास आणि सतलज. यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या राज्यामध्ये ज्या स्थानावर 5 नद्या वाहत आहेत तिथे त्याचा जन्म होईल. आणि पुण्यात्म्यांनो, भाई बालेवाली जन्मसाखीमध्ये आपण वाचलं होतं की एक दिवस नानक देवसाहेबांच्या बरोबर बाला आणि मर्दाना भक्त प्रल्हादाच्या लोकात गेले. तिथं मर्दानाने विचारल्यावर भक्त प्रल्हादांनी सांगितलं की इथं माझ्या या लोकात
फक्त 3 महापुरुष येऊ शकतात. नंबर 1 परमेश्वर कबीरजी, ते आलेलेच आहेत. दुसरे हे नानकदेवजी, आणि अजून एक येईल. मग ना या आधी कुणी आलेला आहे ना पुढे कुणी येऊ शकेल. आणि जो माझ्या या लोकामध्ये अजून येईल तर तो याच महापुरुषांसारखा महान असेल. परमेश्वर कबीरजी यांच्यासारखा आणि श्री गुरु नानकदेव यांच्यासारखा. तर मर्दानाने विचारलं की कधी येईल तो आणि कुठल्या पृथ्वीवर येईल, कुठल्या धर्तीवर येईल. तेव्हा प्रल्हादाने सांगितलं की नानक साहेब, इथून गेल्यावर शेकडो वर्षांनंतर येईल आणि पंजाबच्या पृथ्वीवर, धर्तीवर जन्म घेईल. मग मर्दानाने विचारलं की कबीरजी जे विणकर होते, नानकजी खत्री आहेत, तो कोणत्या जातीचा असेल? तर प्रल्हादाने सांगितलं की तो जाट जातीचा असेल. एकदा पूर्ण वाचा. भाई बालावाली जन्मसाखी, तुम्हाला स्पष्ट होईल. नानक साहेबजी यांच्याबरोबर एकदा मर्दाना, एकदा प्रल्हादजींबरोबर गेले, जे इथून साधारण लाखो किलोमीटर आहे. ही पहा, ही तीच जन्मसाखी आहे भाई बालावाली. ही जन्मसाखी आहे भाई बालावाली. ही आपल्याला आधीही दाखवली होती. आता याच्या तुम्हाला दाखवतो. 272 पानावर प्रल्हाद भक्त नाल गोष्टी, पृष्ठ 272 वर. प्रल्हाद भगत की हा. जेव्हा नानक साहेबजी आणि मर्दाना तिथं प्रल्हाद भक्तांच्या लोकात पोहोचले, प्रल्हाद भगत की हा नानक तपाजी तैनू कलयुग विच राम जी ने बड़ा भगत कीता है, अतः आपके संजोग, आपकी संगति से बहुतियाँ का उपकार होएगा. तेरी श्री राम ने वड्डी नदर खोली है, तेरा वड्डा प्रताप होएगा. इस कलयुग विच अगे कबीर भगत ऐथे आया है. आता पहा, अज्ञानाने भगवंताला भगत म्हणत आहेत प्रल्हादजी. कबीर भगत इथे आया है, इथे आलाय. अते जा आपको करता ने आंदा है, इथे पाठवले. भा मर्दाने आंदा है. ता मर्दाने पूछिया, प्रहलाद भगत नू पूछिया, हे भगत जी, तुसी भी वड्डे भगत हो अते तुम्हारे पीछे भी राम जी ने वड्डा चरित्र चलत दिखाया है. खूप मोठं म्हणजे नरसिंह रूप धारण केलं होतं. तेरी राम जी ने वड्डी नदर खोली है. भगत जी ऐथे होर कोई भी पहुंचिया है कि कबीर अते नानक तपा जी ही पहुंचिया है. ता प्रहलाद भगत बोलिया, भाई नानक तपे पासों पूछ ले. और भी आवसी के ना आवसी, या कोई और आओगा कि नहीं आओगा. कोई ता भगत मर्दान ने किया, जी तुसी वड्डे भगत हो, अगली ते पिछली सब आपनो सतयुग थी, सतयुग तक आदि लेकर मालूम है. ता प्रहलाद भगत ने कहा कि सुन भाई, इस जीहा कोई होएगा ता ऐथे पहुंचेगा. म्हणजे नानकजींसारखा कोणी असेल तर तो इथे येईल. होरस दा ऐथे पहुंचण दा काम नहीं. होर आगे वड्डे वड्डे भगत होए हन अते होणगे, पर पहुंचिया कोई नहीं. ता फिर मर्दान ने पूछिया,
जी ऊ कद होएसी और किते नेड़े जुग विच होसी, यानी वो कब होसी और को नेड़े तेड़े होगा या नजदीकी होसी। ता प्रहलाद भगत की हा सुन भाई कलयुग विच होएगा और जद नानक तपा सचखंड जावेगा ता उस तो पीछे। इथे लिहिलंय त्यांनी 100 वर्षांनंतर. इथे 100 लिहायचं होतं, इथे एक मात्रा हवी होती, म्हणजे 100 वर्षे झालं असतं. ही 100 वर्ष लिहिली आहेत इथे यांनी. उसी 100 वरे होसी अते एन्हा तेहा ते बगैर होर कोई ना आवसी. म्हणजे या तिघांशिवाय इथं कुणीही येऊ शकत नाही. ता मर्दाने पूछिया जी 3 केड़े हन। ता प्रहलाद भगत की हा भाई आगे कबीर होया है ते उन नानक तपा हुआ है अते फेर ऊ होसी। ता मर्दाने पूछिया जी कबीर जुलाहा होया ते नानक खतरी होए अते जी ऊ किस वर्ण होएगा, वो किस वर्ण विच होएगा, म्हणजे कुठल्या जातीतला असेल. ते किस धरती पर होएगा होसी और केड़े शहर ता प्रहलाद भगत की हा भाई पंजाब की धरती ते और वर्ण जाट, म्हणजे जाट जातीचा असेल. और शहर बटाले, यो बरवाले का बटाला लिख दिया ना, यो था बरवाला, बरवाले में उसी आता यात स्पष्ट केले की हे फक्त तिघेच असतील या पृथ्वीवर. या रहस्याला जाणणारे एकतर भगवान स्वतः आले होते, कबीर परमेश्वर. त्यांना तर कुणी समजू शकलं नाही, ते तर परमात्मा होतेच. मग नानक साहेबजींना त्यांनी हे ज्ञान दिलं. तेव्हा प्रल्हाद भक्तांनी स्पष्ट केलं की इथं कोण कोण येतील, आणि हेही स्पष्ट केलं की तो जाट जातीचा असेल. त्यांनी बटाला लिहिलं आहे की ते बरवाला आहे. त्यांचं जे प्रचार क्षेत्र बरवाला असेल ते बरवाला क्षेत्र तुमच्या समक्ष आहे. बाकी बटालामध्ये कुणीही जाट संत झालेला नाही जो नानक साहेबांच्या गूढ रहस्यांना समजू शकला आहे, हे सिद्ध आहे. आपल्याला इथं अजून एक गोष्ट लक्षात आणू देऊ इच्छितो की जिथं दासाचा जन्म झाला, माझ्या दासाचा 8 सप्टेंबर 1951 मध्ये, त्यावेळेस हरियाणा आणि पंजाब एकच प्रांत, पंजाब प्रांत होता. म्हणून भक्त प्रल्हादाने आणि नॉस्ट्रॅडिमसजी यांनी हेच म्हणाले आहेत की त्याचा जन्म अशा स्थानावर होईल जिथं 5 नद्या वाहत आहेत. म्हणजे त्याचं नाव असं असेल की 5 नद्यांचा प्रदेश पंजाब. तर 1966 मध्ये पंजाबचं विभाजन झालं. 1966 मध्ये 1 नोव्हेंबर 1966 मध्ये हरियाणा प्रांत वेगळा झाला. जिथं दासाचा जन्म झाला तेव्हा हा पंजाब प्रांत होता. यात संभ्रम होऊ देऊ नका, ही शंका उत्पन्न होऊ नये म्हणून हे स्पष्ट करणं अनिवार्य वाटलं. हे पुण्यात्म्यांनो, हा त्या पुण्यात्म्यांसाठी एक दृढ विश्वास निर्माण करेल जे ज्ञानदास तुम्हाला देऊ इच्छित आहे. कारण या जगामध्ये जेव्हाही परमात्मा आले आहेत किंवा त्यांनी आपला दास पाठवला आहे, त्यांनी स्वतःची माहिती स्वतःच दिली आहे. परमेश्वर कबीर म्हणत असायचे की हम ही अलख अला हैं, कुतुब गोश और पीर, गरीबदास खालिक दनी हमरा नाम कबीर। ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारा तीर, दास गरीब अधर बसू। कबीर साहेब म्हणतात मी वर राहतो, अवगत सत कबीर। तेव्हा स्वतःची माहिती स्वतःच द्यावी लागते. आणि पुण्यात्म्यांनो, तुम्हाला दृढ विश्वास होईल की जिथं मी आहे ते यथार्थ स्थान आहे. पूर्ण विश्व जागं होईल आणि ह्या मार्गाला लागेल
आणि सर्वांचा उद्धार होईल. हे तुमच्या समक्ष ज्या महापुरुषांबद्दल सर्व महापुरुषांनी भविष्यवक्त्यांनी सांगितलं आणि जय गुरुदेव पंथाचे प्रवर्तक तुलसीदासांनी तर डेट ऑफ बर्थ पण सांगितली आहे की तो